आहे ना, खूप छान छान आहे पण आहे. हे कसे आहे? 700 रुपये. आणि ह्या ती 550 तुम्हाला शेवट 500ला बसेल. ती 450ला बसेल, ती 400ला बसेल. ती फेट्याची 500. आम्ही दर्शन वगैरे झाले, बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला जे घ्यायचं होतं ते घेतलं. आईने स्वामींची मूर्ती घेतली, तिच्याकडे नव्हती, माझ्याकडे होती म्हणून मी काही घेतली नाही. आणि मी प्रसाद वगैरे बाकीचं जे लागतं ते घेतलं, जास्त काही घेतलं नाही, आपल्याकडे सगळंच असतं त्याच्यामुळे. आणि मग तिथून आम्ही अन्नछत्राकडे गेलो. पण अन्नछत्राकडे पण खूप प्रचंड गर्दी होती आणि म्हणजे 2-2, 3-3 तासांनी नंबर लागणार होते. 3 तास लाईनीमध्ये उभं राहायचं होतं आणि मनू आणि पोरांनी एवढा टाईम काही ते उभे राहिले नसते, एवढं पॉसिबल नव्हतं उभं राहणं आमच्याकडनं. म्हणजे आम्ही राहिलो असतो पण मुलं नसते राहिले. तर मग आम्ही तिथे नाही घेतला प्रसाद, आम्ही बाळप्पाच्या मठामध्ये जाऊन प्रसाद घेतला. तिथं पण अन्नछत्र आहे, तिथं पण खूप छान प्रसाद भेटतो. तर आम्ही तिथं प्रसाद घेतला. आणि इकडे बघा महाराजांची खूप प्रचंड मोठी मूर्ती आहे, छान. इकडे गाय वासरू ठेवलेले होते, तिथं सगळं दर्शन घेतलं. आणि मग पुढे आम्ही इकडे या अन्नछत्रामध्ये आलो. इथं पण आम्हाला 2-2.5 तास लागले. करेक्ट आम्ही 2 तास वाट बघितली आणि त्याच्यानंतर मग आमचा नंबर लागला. कारण की सगळीकडेच म्हणजे अक्कलकोटला त्या दिवशी खूपच प्रचंड गर्दी होती. आणि इकडे बघा, इकडे असं व्हाईटने सर्कल केलेलं आहे ना, तिथे असे पाऊल उमटलेले आहे. आणि खरंच येते पाऊल आपल्याला दिसतं आहे, एकदम स्पष्ट दिसतं आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कितपत दिसतं हे सांगता नाही येणार, पण आम्ही प्रत्यक्ष बघितलं, खरंच तिथे असे पाऊल उमटलेले आहे. आणि खूप छान एकदम शांत वातावरण आहे तिथे, अजिबात आवाज गोंधळ काहीच नाही. तिथून गेलो आम्ही समाधी मंदिरात, जिथे महाराजांनी समाधी घेतली आहे तिथे गेलो. तिथं पण म्हणजे जास्त नव्हती गर्दी, पण होतीच. तिथं पण नंबर लागलेले होते, दर्शनासाठी लाईन लागलेल्या होत्या. तर मग नंतरून मग कमी झाली गर्दी. मग आम्ही इथं चांगला अर्धा तास बसलो, खूप छान वाटतं. प्रत्येक मंदिरात आम्ही 1-1, 1.5 तास बसलो, इथं पण आम्ही अर्धा तास बसलो, खूप छान वाटलं. आणि हे बघा पादुका, आणि हे आपले स्वामी महाराज. आणि इथे ना सकाळी 6 ते 9 ह्या टायमात आपल्याला अभिषेक करायला भेटतो. आपण तशी ती बुकिंग करायची अगोदर जाऊन, आणि आपल्याला अभिषेक करायला भेटतो. आम्हाला पण करायचा होता, पण आमचे मुलं झोपलेले होते आणि आम्ही त्यांना रूमवर टाकून जाऊ शकत नव्हतो. आणि त्याच्यामुळे आमचा अभिषेक राहून गेला. नक्की तुम्ही कोणी गेलं तर जा, तिथं अभिषेक करा. 6 ते 9च्या टायमात अभिषेक असतो. आपल्याला काहीतरी तिथं देणगी द्यावं लागते, त्या अभिषेकची काय दक्षिणा असते ती. आणि एकदम महाराजांच्या समाधीवर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.